सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडचा जो भाग आहे या भागामध्ये बहुतांश भागामध्ये दुष्काळ परिस्थिती ही निर्माण झालेली पाहायला मिळत आहे। साताऱ्यातील सध्या मी कोरेगाव तालुक्यात आहे। कोरेगाव तालुक्यातलं हे भंडारमाची जे गाव आहे त्या गावातही सध्या पाण्याची कमतरता जी आहे ती भासत आहे। एकूणच पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी आडात जर पाहिलं तर आडाने देखील तळ गाठलेला पाहायला मिळत आहे। जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी टँकरची व्यवस्था केलेली आहे, मात्र टँकरचं पाणी देखील या भागामध्ये कमी पडत आहे। महिला ज्या आहेत या आपण जर पाहिलं तर या पाण्याची अत्यंत काटकसर पद्धतीने वापर करताना पाहायला मिळत आहे। मावशी मला सांगा, पाणी कसं टँकर येतो का कशा पद्धतीने आता नियोजन चाललंय? जरा इकडे तोंड करून बोला। 2 दिवस झाले येत नाही आणि ते पाणी नंतर एक दोन अंड भरते आलं तर मग त्याच वापर थोडा करतो। ओके, कधीपासूनची ही परिस्थिती आहे? म्हणजे दरवर्षी असतं कसं काय? काय अपेक्षा आता सध्या काय टँकर तरी पाहिजे, नाही तर पाणी तरी आणायला पाहिजे, दुसरं काय। मग इथं काय शेतीचं कशी परिस्थिती आहे? शेती आता बंद म्हणजे काय पिकं काय नाही। मावशी तुम्ही जरा बोला, काय नेमकं काय सांगा, कशा पद्धतीने म्हणजे दरवर्षी अशी परिस्थिती का किती वर्षापासून अशी परिस्थिती पाहतात? 25 वर्ष 25 असं पाणी ओके, ती पण या वर्षी टँकर होता तर ते परत बंद झाला। ते आता 2-3 दिवस झाले नाही, ह्याच्या अगोदर नव्हता टँकर, नाडाचंच पाणी ओढून पित। काय अजून काय अपेक्षा व्यक्त करतात? काय अपेक्षा नाही, अपेक्षा आहे की टँकर तरी यावं, नाही तर आम्हाला पाणी तरी प्यायला भेटावं। नक्कीच, खर तर अजून टँकरची मागणी जी आहे ती या गावामध्ये अजून टँकरची वाढ व्हावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी ग्रामस्थ करत आहेत। मान तालुक्यातील जवळपास 40हून अधिक गावं आहेत। कोरेगाव तालुक्यातलं हे एक गाव आहे, परत वाई तालुक्यातले जवळपास 3 गावं आहेत। अशा गावांमध्ये सध्या पाणी टंचाई जी आहे ती भासत आहे आणि प्रशासनानं या ठिकाणी 50हून अधिक टँकरची व्यवस्था देखील केलेली आहे। मात्र अजूनही जवळपास 141हून अधिक टंचाईग्रस्त गावांचा आढावा देखील प्रशासनाने घेतलेला आहे। त्यामुळे यापुढील काळात मे महिन्यात या पाण्याचा प्रश्न जो आहे तो अजूनही गंभीर होऊ शकतो। त्यामुळं प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणी टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी जी आहे ते या ठिकाणचे ग्रामस्थ करत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।